माणसाला मारणारी ही जी संस्कृती आहे, माणसाला मारणारी जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एल्गार पुकारला, तो त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून ते संविधान, तुम्हाला किती लोकांना माहिती आहे की 2018ला ऑगस्ट महिन्यामध्ये हे संविधान दिल्लीच्या जंतर मंतरवर जाळलं? किती लोकांना माहिती आहे? हात वर करा. माहिती आहे, पण काय केलं नाही केलं. त्याचं दुःख होऊन मी गाणं लिहिलं, त्याचं दुःख होऊन हे गाणं लिहिलं. भाळावरी काळोखाच्या भीम उजेड कोरतो, आईच्या उरात भीम लेखण्या पेरतो, पेरतो ग माये भीमा लेखण्या पेरतो. चल आणि खेळ नक आदराणी, खेळ नग आदराणी, हमलेवार चहूकुणी, हमलेवार चहूकुणी, सोडवा सोडवा संविधान, सोडवा जनांचं विधान, सोडवा सोडवा संविधान, सोडवा जनांचं विधान, सोडवा सोडवा संविधान, सोडवा जनांचं विधान, सोडवा. उगवता मनुकाळ, उगवता मनुकाळ, उगवता मनुकाळ, उगवता मनुकाळ, सारे जुलमाचा गजाळ, सारे जुलमाचा गजाळ. या मनुवादाचा जन्म ऋग्वेदाच्या पुरुष सूक्तात 10व्या मंडलात झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अत्यंत मूलगामी ग्रंथ लिहिलेला आहे, रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन इन एन्शियंट इंडिया. किती लोकांनी एक नाव ऐकलेलं? जरा हात वर करा. अय, दोनच माणसांनी. अरे, ज्या महामानवाने पुस्तकासाठी राजगृह बांधलं, त्याच्या अनुयायी त्यांना पुस्तकांची, बाबासाहेबांच्या पुस्तकांची नावं माहित नाही. हे फार भयानक आहे बरं का, हे फार भयानक आहे. अलीकडे भुजबळ साहेब, मोठमोठे IAS ऑफिसर वगैरे किंवा मोठमोठे साहेब लोक मला घरी घेऊन जातात, घर दाखवतात त्यांचा बंगला, आणि बंगला दाखवतात हे मार्बल इथून आणलं, हे अमुक इथून आणलं, हे झुंबर इथून आणलं. शेवटी दरवाजा संडासाचा उघडतात आणि म्हणतात बघा आमचं संडास. मी शोधत राहतो की ह्याच्या घरात पुस्तक आहे की नाही, काय पुस्तकाचं कपाट आहे की नाही. अरे, तुझा मार्बलचा बंगला असेल आणि त्याच्यामध्ये जर पुस्तकाचं कपाट नसेल, तर ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट, त्याचं घर कधी होऊ शकतं सपाट. बाबासाहेबांनी रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन इन एन्शियंट इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये एक मूलगामी सिद्धांत मांडला. बाबासाहेब म्हणाले, या देशामध्ये एक छोटी क्रांती होते, ताबडतोब या देशातले मनुवादी जागे होतात आणि मोठी प्रतिक्रांती करतात. या देशाची, या जगातली सगळ्यात तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये महत्तम क्रांती भगवान गौतम बुद्धाने केली. बुद्धानंतर जे जे धर्म या जगात निर्माण झाले, त्याच्यावर बुद्धाची सावली आहे. त्या बुद्धाचा विचार या मातीत काढण्यासाठी इसवी सनाच्या पहिल्या शतकात पुष्यमित्र शृंगाने
प्रतिक्रांती केली आणि त्यांनी सांगितलं की बौद्ध भिक्खूचं एक मुंडक मला आणून द्या, मी तुम्हाला 100 सुवर्ण मुद्रा देतो. या काळात बुद्धाच्या तत्वज्ञानावर आणि बुद्धाने जे सांस्कृतिक राजकारण दिलं त्याच्या पायावर चक्रवर्ती राजा सम्राट अशोक उभा राहिला. त्याला गाळून टाकला. ऐ, ब्रिटिश आले नसते तर तो माणूस तो राजा होता की नाही हे सुद्धा कळलं नसतं. हे तुमच्याकडे जे बाजूला जे लेणे आहेत त्या सुद्धा ब्रिटिशांनी शोधून दिल्या. माती खाली जाणार होत्या. सम्राट अशोकानं या जगातलं सगळ्यात मोठं मगधाचं राज्य साम्राज्य उभं केलं. हा ग्रँड ट्रंक रोड जो आहे तो कलकत्त्यातून दिल्लीकडे जातो. तो मध्ययुगामध्ये राजा सम्राट अशोकाने बांधला. रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावली. अरे, माणसांसाठी कुणीही दवाखाने काढतं, जनावरांसाठी दवाखाने काढणारा चक्रवर्ती अशोक हा पहिला राजा होता. त्याचं नामो निशाण यांनी मिटवलं. तो शंगाने प्रतिक्रांती केली. त्यानंतर या महाराष्ट्रात या भारतामध्ये 1000 वर्ष अंधकार होता. हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, माझं नाही काय, इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर छोट्या छोट्या गावांमध्ये महाराष्ट्राच्या छोट्या गावांमध्ये छोटे छोटे संत उभे राहिले आणि त्यांनी आध्यात्मिक समतेची मागणी केली. अत्यंत संयत असा विद्रोह केला आणि त्याच्या पायावर नामदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. आणि या संतांच्या सगळ्या विचारांच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये स्वराज्य उभं केलं. मनुवाद्यांच्या पोटात पोटसूळ उठला आणि त्यांनी प्रतिक्रांती केली. या महाराष्ट्रामध्ये पेशवाई आली. त्या विरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले उभे राहिले आणि आधुनिक तत्वज्ञानाचा पाया घातला आणि बाबासाहेबांनी संविधान लिहून त्याच्यावर कळस चढवला. बाबासाहेब जाऊन 70 वर्ष झाले. आज आपण प्रतिक्रांतीच्या मध्यात आहोत आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, चाल संविधान फक्त तुमच्यासाठी नाही, अरे या देशामधल्या सगळ्यांना, सर्व लोकांना काही ना काहीतरी मिळालेलं आहे. आणि हिंदू कोड बिल पास व्हावं म्हणून हिंदू स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. आज त्या हिंदू स्त्रिया कुठे आहेत मला माहित नाही. मी खूप शोधतोय त्यांना. स्त्रियांसाठी खूप केलं. ओके, चालू ठेवा. चल हिंदू स्त्रियांसाठी खूप काही केलेलं आहे आणि आपल्याला मतदानाचा अधिकार दिला.
माझ्या बहिणींनो, मी कॉलेजला असताना माईसाहेब आंबेडकर जिवंत होत्या आणि मला खूप त्यांना भेटायची इच्छा होती. म्हणून मी त्यांना भेटायला गेलो आणि मी त्यांना विचारलं की ज्यावेळेस बाबासाहेब हे संविधान लिहित होते तेव्हा त्यांची तब्येत कशी होती. माईसाहेब डॉक्टर होत्या. त्यांनी मला सांगितलं की बाबासाहेब रात्रंदिवस काम करत होते आणि त्यांची शुगर वाढलेली होती. त्या डॉक्टर असल्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही रात्रीचे जागरण करू नका. पण ते म्हणाले इतिहासाला ही संधी माझ्यावर सोपवलेली आहे. जर या संधीचं मी सोनं केलं नाही तर माझ्या येणाऱ्या पिढ्या अंधारात जातील. आणि म्हणून बाबासाहेबांनी शुगरची बीपीची काळजी घेतली नाही म्हणून लवकर गेले. आपण त्या संविधानासाठी काय केलं? ते संविधान वाचून आपण काय करतो आहोत? नुसत्या जयंत्या भयंत्या आणि हे लाईटी फाईटी काय होणार नाही. हे आता इव्हन खूप बघितले तुम्ही. फार सरळ माणूस आहे. बाबासाहेबांचा विचार हा जयंतीमध्ये गेला पाहिजे म्हणून काम करतो. मी नुसता गायक नाही, मी कार्यकर्ता है. बाबा साहब के बच्चे हैं, हम रास्ते पे लड़ने वाले लोग हैं, किसी के बाप को नहीं डरते हैं. जोपर्यंत या देशामध्ये बाबासाहेब आहे तोपर्यंत या देशातली लोकशाही आम्ही जाऊ देणार नाही. बाबासाहेबांनी सांगितले आहे की संविधान टिकलं पाहिजे. हा देश लोकशाही आहे. धर्मराष्ट्र करणाऱ्या लोकांना या जयंतीमध्ये सांगितलं पाहिजे तुम्ही दुसरीकडे जाऊन काय वाटेल ते करा, बाबासाहेबांच्या नादाला लागू नका. डेड आंबेडकर इज डेंजरस दॅन अलाइव आंबेडकर. हे बाबासाहेबांनी प्रत्येकाला काय दिलेलं आहे? हा मताचा हक्क कुठून आला सांगा. तुम्ही चालक मालक पुढारी दादा सांगा. तुम्ही आमदार, तुम्ही खासदार, तुम्ही आमदार खासदार कशी काय झाले सांगा. पेपर वाले सांगा. तुमच्या पेनात शाही कुठून आली सांगा. तुम्ही काळ्या कोटाचे वकील दादा सांगा. तुमची वकिली कशी काय चालते ते तरी
काही सांगा. अहो सांगा, अहो सांगा, अहो सांगा. तुम्ही हिंदू मुसलमान शीख इसाई सांगा. ही नागरिक पदवी कुठून आली सांगा. अहो सांगा, अहो सांगा, अहो सांगा. अहो सांगा, हो सांगा. अहो सांगा, अहो सांगा, अहो सांगा, अहो सांगा. अहो सांगा, अहो सांगा, अहो सांगा, अहो सांगा. अहो सांगा, अहो सांगा, अहो सांगा, अहो सांगा. अहो सांगा, अहो सांगा. त्यानंतर लोक गेले ताली जोरदार. संविधान वाचवण्याच्या लढ्यात तुम्ही येणार आहे का रे? ऐ, हात वर करा. इथंच हात वर करू नका. लढा द्यायच्या वेळेस पाहिजे.